2026 मीन राशीसाठी पैसा, करिअर, प्रेम, संघर्ष, यश, धोके, साडेसाती नक्की आपल्या वाट्याला काय? संपूर्ण वार्षिक राशी भविष्य. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आणि आज मी तुम्हाला 2026 वर्षाचं मीन राशीचं भविष्य सांगणार आहे. हे जे राशीचं भविष्य आहे हे लग्न राशी आणि चंद्र राशी यांच्याशी संबंधित आहे. मेषपासून मीनपर्यंतच्या सर्व मंडळींना 2026च्या या राशी भविष्यामध्ये मी शुभेच्छा देते. नवीन वर्षाचे शुभचिंतन करते आणि हे नवीन वर्ष आपणा सर्वांना यश, सुख, समृद्धी, संपत्ती, आरोग्य आणि ऐश्वर्य, लेकराबाळांनी युक्त, मंगल कार्याने संयुक्त अशा पद्धतीने जावं अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. आणि आपण पाहूया आता मीन राशीसाठी 2026 वर्ष कसे जाणार ते. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मीन राशींच्या मंडळींना यावर्षी साडेसाती आहे. मीन म्हणजे मासा अर्थात स्वामी गुरु आहे. मीन राशीचा स्वभाव चंचलच असतो, त्याचबरोबर तो प्रामाणिक असतो. कोणत्याही एका गोष्टीत मन न रमणे यामुळे थोडंसं विचारचक्र सारखं बदलत राहतात. त्या चंचलतेमुळे निर्णय घेणं थोडं अवघड जातं. पुढाकार घ्यायचा म्हटलं तर नको वाटतो, कारण थोडासा जो स्वभाव असतो तो भिडस्त असतो. धाडस ऊर्जा जरूर असते, पण कळत नाही कधी कधी अचानक कारण नसताना भीतीसुद्धा वाटते. आपण मंडळींना आव्हानांना घाबरत नाही, पण एखादं आव्हान आलं तर तुम्ही हातपाय कधी कधी गाळून घेता. आपण तितकाच मोठ्या कटकटीचा भाग आहे. त्यात तुम्हाला साडेसाती. पण ही साडेसाती तुमच्या जीवनामध्ये जी माणसं येणार आहेत ती कशी असतील याची जाणीव करून देणार आहे. उतावळेपणाने यावर्षी कोणताही निर्णय घ्यायचा नाही. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. एखादं काम होईल, एखादं काम अडकेल, एखादं काम बिघडेल, एखाद्या कामात मोठे यश मिळेल. जानेवारी ते एप्रिल हा कालखंड आहे. हा कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडेसे त्रास होण्याची शक्यता आहे. हे केलं थोडं, ते केलं थोडं, ते केलं थोडं आणि काहीच नाही केलं अशा प्रकारची घटना घडू शकते. त्यामुळे तुमचे वरिष्ठ, जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचे कस्टमर या बाबतीत नाराज होतील. त्यामुळे जे ठरवाल ते नीट करा. मे ते ऑगस्टचा जो काळ आहे हा कामाचा थोडा ताण वाढवणारा आहे, परंतु तुम्ही ऊर्जावान असल्यामुळे तुम्ही ते यशस्वीपणे हाताळाल. एक मात्र आहे की तुम्हाला व्यवसाय वाढीची जर काही नवीन जागा घ्यायची असेल, परदेशी संपर्क साधायचा असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला फ्रँचायझी काढायची असेल किंवा तुम्हाला नोकरी शोधायची असेल, नोकरीत बदली, प्रमोशनसाठी उत्तम. सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ तुमच्या मेहनतीला थोडं फळ देणारा आहे. तुमच्या करिअरला फारशी स्थिरता जरी आली नाही तरी सुद्धा तुमचे घेतलेले मागचे निर्णय हे तुम्हाला पुढे हे फायदा करूनच देणारे ठरतील. आर्थिक जीवनाच्या बाबतीत म्हणाल तर हे वर्ष उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो वर खाली असल्यामुळे आणि करिअरमध्ये सुद्धा वर खाली होण्यामुळे आर्थिक आवक वाढेल, खर्च वाढेल, महत्त्वाच्या कामांमध्ये थोडे अपयश येईल, कष्टाला यश येणार नाही, पैशाला पैसा लागणार नाही, माणसं उलटतील, आता तोंडाशी घात जमतील, कामाचे क्रेडिट दुसरे घेतील. पण एवढं करूनही तुम्ही केलेला जो खर्च आहे तो उत्साही स्वभावामुळे अनावश्यक होऊ शकतो. अनावश्यक खर्चांवर तुम्हाला नियंत्रण ठेवायला हवं. प्रेम आणि वैवाहिक जीवनातील जे संबंध आहेत ते मात्र मधुर राहतील. तसं तुम्ही जरी रोमॅन्टिक जरी नसला तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराची काळजी घेणारे आहात. स्पष्ट तुम्ही बोलत नाही, परंतु स्वभावामध्ये थोडासा संशयपणा असतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराविषयी कोणताही समज करून घेण्याआधी तो गैरसमज नाही ना याचा विचार करा. प्रेमसंबंधांच्या बाबतीत ज्यांना विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. नात्यांमध्ये उत्कटता आणि उत्साह राहील. कुटुंबामध्ये मात्र आनंदाचे जरी क्षण असले तरी सुद्धा गैरसमजामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत तळपायाचे आजार आपल्याला त्रास देत ठरू शकतात किंवा त्वचा विकार किंवा 2026च्या उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचे त्रास, ज्याला आपण उन्हाळी लागणे असं म्हणतो, ते होऊ शकतात. सर्दी पडशाचे त्रास बऱ्यापैकी होतील. निमोनियासारखा आजार होणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या ताणामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो. अर्थातच उत्तम व्यायाम करणं, चांगला आहार करणं यावरचा मार्ग आहे. मीन राशीच्या मंडळींनी दत्तबावण्ये नियमित वाचावी. या वर्षभरामध्ये दर 4 महिन्यातून एकदा कोणत्या तरी मुख्य दत्तस्थानाला जा. जसं औदुंबर आहे, नरसोबाची वाडी आहे, अशा ठिकाणी जा.
घरामध्ये दत्तमूर्ती नसेल तर दत्तमूर्तीची स्थापना करा. शक्य असेल तर गुरुचरित्र पारायण करा. शक्य असेल तर शनी महाराजांचे सगळे उपाय करा की जे तुम्हाला 7.5तून बाहेर काढतील किंवा 7.5चा त्रास तुम्हाला कमी करतील. तर हे होतं मीन राशीचं राशी भविष्य. अशा प्रकारे आपण मेष राशीपासून मीन राशीपर्यंत 12 राशींचं राशी भविष्य पाहिलं. तर माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रिडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.